परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे। आज आदिवासी पाडा रबाले नवी मुंबई येथे यासाठी आज आपण साजरी करण्यासाठी सर्व बांधव इथे जमलेलो आहोत। सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी दिलीपभाई बंदीचोडे साहेब नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अर्पण करण्यासाठी बोलत आहे। पुष्पहार। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। तसेच नंतर आपले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विशाल टोंगे साहेब यांना आमंत्रित करत आहे। ज्योतिबा फुलेंचा जय हो। ज्योतिबा फुलेंचा जय। तसेच नंतर आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी गौतम सराठे साहेब यांना आमंत्रित करत आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्या पुढे आपले आदिवासी बिरसा मुंडा यांच्यासाठी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी सुरेश बिरारी यांना आमंत्रित करत आहे। उद्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करत त्यांचे पण। तसे जे आपले आदिवासी धडाडीचे कार्यकर्ते आहेत यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन। सुरेश बिरारी बिरसा मुंडा बिरसा मुंडा बिरसा मुंडांचा जय हो। महिला विभाग अध्यक्ष रुपाली गाडेताई पूजासाठी सुवर्णा गणेश चौधरी महिला सचिव विभाग यांना आमंत्रित करत आहे। धम्म लागला वाढू प्रेमान माणस जोडू नका छळू कुणाला नाडू प्रेमान माणस जोडू बुद्ध धम्म लागला वाढू प्रेमान माणस चे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133वी जयंती आपण इथे साजरी करण्यासाठी सगळे जमलेलो आहोत आणि साजरी केलेली आहे। आणि या जयंतीनिमित्त आपले नवी मुंबईचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभयजी बंदीचोडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। तरी मी त्यांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांनी 2 शब्द शुभेच्छा द्याव्यात। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या 133व्या जयंतीनिमित्त आज रबाळे आदिवासी पाडा सायनगर येथे उपस्थित राहून तो कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याबद्दल आपल्या माता भगिनी यांचे मी सर्वप्रथम माझे बंधू वंचित बहुजन आघाडी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांचे सहर्ष स्वागत करतो। तसेच डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आजचं
आपलं आचरण कसं असलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत काय होतं, 133वी जयंती आपण आज करत आहोत. तशी आपण पुढच्या वर्षी 134वी करू, 135वी करू. पण त्यांचं मत काय आहे? साहेबांचं मत असं होतं, अंधारा जीवनी ज्याने प्रकाशाला दान दिलं, अंधारा जीवनी ज्याने प्रकाशाला दान दिलं, असे भीमराव आंबेडकर ज्यांनी संविधान दिलं, त्या भारताला संविधान दिलं. ते संविधान देताना बाबासाहेबांना 2 वर्ष 18 महिने 11 दिवस लागले. ते संविधान देताना त्यांना खूप अडचणी आल्या, तरी मी त्या न डगमगता त्यांनी ते संविधान पूर्ण केलं, घटना लिहिली. आज आपल्याला ती घटना दिली, घटनेने आपल्याला समानतेचा अधिकार दिला, त्यानिमित्त आपण आज वावरतोय. त्यामुळे आपलं जीवन जे असतं ते किड्या मुंग्याप्रमाणे असलं असतं. म्हणून बाबासाहेबांचे जेवढे उपकार आपण आपल्याला फेडता येणारच नाही 7 जन्मी, पण जेवढं आपण जास्तीत जास्त त्यांना पॉझिटिव्हिटी, जेवढं आपण त्यांना पॉझिटिव्हिटी करू शकतो. त्यांना आपण पाहिलेलं तर नाही आहे, मी तर पाहिलेलं नाही आहे, ते बहुतेक लोकांनी पाहिलं नसेल बाबासाहेबांना, पण त्यांच्या रूपात आपण बाबासाहेबांना पाहू शकतो. पण जेवढे होत असेल तेवढं आपण बाबासाहेबांना मदत करता येईल तेवढे त्यांचे हात बळकट करावे, अशी मला बोलवल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानतो. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीचं औचित्य साधून आज रबाळे विभागात विशाल टोणगे साहेब असतील, त्याचप्रमाणे सतीश भोसले असतील, त्याचप्रमाणे इतरही जे आपले आदिवासी पाड्यामधले जे बंधू असतील, भगिनी असतील, त्यांनी आज जो हा अतिशय सुंदर असा उपक्रम इथे मी पाहतोय जो राबवला, त्याबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन करण्यासारखं बाब आहे. कारण बाबासाहेबांचं जे विचार होते की संपूर्ण वंचितापर्यंत त्यांचा विकास झाला पाहिजे, संपूर्ण वंचितांना त्यांचे न्याय हक्क मिळाले पाहिजे, आणि त्याच कारणासाठी बाबासाहेबांनी जो मानवतेला काळीमा फासणारी जी मनुस्मृती होती ती जाळून त्यांनी संपूर्ण मानवी मूल्य जपणारी भारतीय राज्यघटना जी आपल्याला आज सुपूर्द केली, ज्या भारतीय राज्यघटनेच्या अनुसार आज जर आपण पाहतोय तर आज भारताची आपली जी राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू ह्या आज राष्ट्रपती बनू शकल्या. म्हणजे बाबासाहेबांचं आज आपल्यावर एवढं उपकार आहे हे प्रत्येक वंचित घटकाला आज समजलं पाहिजे. कारण आज बाबासाहेब नसते तर आज आपली परिस्थिती काय असती. आज जे महिलांना जे हक्क अधिकार आहेत ते आज फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आहेत. आज मजुराला जो त्याचं ते टाइम पेमेंट असेल किंवा त्याला सुट्ट्या असतील, ह्या सर्व ज्या बाबी जर आपण बघितल्या तर ह्या संपूर्ण बाबी ह्या आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला ह्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे आज ह्या ठिकाणी जो कार्यक्रम जो राबवला गेला आहे याच्यामध्ये जे आता ही परिस्थिती ते दिसते की सगळ्यांमध्ये जो उत्साह आहे, तर बाबासाहेब ज्याप्रमाणे आपल्याला मिळालेले आहेत, विचारांनी मिळालेले आहेत, तेच विचार आता इथे राबवून त्या विचारांनीच मला वाटतं प्रत्येक जण इथून प्रत्येक जो व्यक्ती असेल तो स्वतःचा प्रगती करेल, बाबासाहेबांच्या विचाराने जाईल. इथे प्रत्येक मुलगा जो असेल किंवा मुलगी असेल त्यांनी इथे शिक्षण घेतलं पाहिजे, व्यवसाय असेल तर व्यवसाय केला पाहिजे, परंतु स्वावलंबी होऊन आज आपण अंधाराकडून प्रकाशाकडे चाललेलो आहोत. आज आपल्याला प्रकाशाच्या दृष्टिकोनाकडून जिकडे जायचं आहे तो मार्ग आज तुम्ही इकडे पकडलेला आहे आणि त्या मार्गानेच आपण जाऊन आज इथली जी लोकशाही जी धोक्यात आलेली आहे त्या लोकशाहीला आज प्रत्येक वंचित समूहाने एकत्र येऊन आज संपूर्ण आपलं संविधान आहे, ज्या संविधानासाठी आपण इथे जगत आहोत, त्याच्यामुळे आपल्याला हक्क अधिकार मिळत आहेत, तर त्याला अबाधित राखण्यासाठी आज आपण अंधाराकडून आज प्रकाशाकडे जायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि आजच्या दिनी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आम्ही उपस्थित इथल्या जनसुमासम आदिवासी पाडा ऐरोली इथे 133वी आंबेडकर जयंती साजरी करत आहोत. आज देशामध्ये जी परिस्थिती आहे संविधानाबद्दल, इथे आज आपण जागृत राहिलं पाहिजे आणि संसदीय लोकशाही कशी टिकली पाहिजे त्याच्याकडे आपण लक्षित केलं पाहिजे.
मार्गीकृत केलं पाहिजे. बाबासाहेबांनी या देशाला घडवलेला आहे. बाबासाहेबांचा जो तो प्रगतशील जो विचार आहे, तुम्ही जर बाबासाहेबांचं कार्य पाहिलं 1942 ते 1948 पर्यंत, या देशाला जळणघडण जागतिकीकरण कडे कसं वळवता येईल, व्यावसायिक शैक्षणिकरित्या वैज्ञानिकरित्या कसं भारताला घडवता येईल, ह्या दृष्टीने बाबासाहेबांनी या देशाची रचना केलेली आहे. आणि रोड, पाणी सिंचन, वीज निर्मिती, आर्थिक धोरण, शेतकरी धोरण, कामगार कायदे, स्त्री हक्क कायदे, ह्या सगळ्या गोष्टीने बाबासाहेब ह्या देशाला ह्या कायद्याच्या माध्यमातून दिलेले, संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि आपली संसदीय लोकशाही टिकण्यासाठी आपल्याला हकदार केलेला आहे. आपल्याला प्रजा ही राजा म्हणून आपल्यालाही मतदानाची संधी दिलेली आहे. आणि एकंदरीत हा जो आपला समाज आहे, हा वंचित समाज आहे. आणि आपण वंचित समूहाचा प्रतिनिधित्व करतो. या वंचित समाजाला समजून घेणारा जो घटक आहे, त्यातून आपण येत आहोत. आणि त्या गोष्टीची जाणीव असताना आपल्याला देशात परिस्थिती ही जी आज आहे, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, त्याचं आपल्याला भान आहे. त्यामुळे आपल्याला हे संविधान अविरत टिकून ठेवण्यासाठी आपल्याला राजकीय गोष्टीमध्ये सहभाग घेतला पाहिजे, राजकीय समर्थन केलं पाहिजे आणि वंचित समूहाला एकत्र करून वंचितांना साथ दिली पाहिजे. त्यामुळे हे संविधान अबाधित राहील आणि ह्या देशाचं लोकहित होईल, लोक कल्याण करत राहील. ह्या दृष्टीने आपण बाबासाहेबांच्या विचारांना अवगत केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे आणि त्याचं आकलन शक्ती वाढवून त्याच्या दृष्टीने वैज्ञानिक विचार हा इथे रुजला पाहिजे. म्हणून ह्या देशामध्ये बाबासाहेबांचा विचार खूप प्रभावी आहे. हा विचार हा वैज्ञानिक विचाराकडे घेऊन जाणारा हा विचार हा प्रभावी विचार आहे. आणि हा विचार आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण कार्यरत केलं पाहिजे. एवढं आपण आपला धोरण निश्चित केलं पाहिजे ह्या जयंती दिनी. हेच आपल्या बाबासाहेबांना आदरांजली असेल, विनम्र अभिवादन असेल. माझे 2 शब्द सांगून थांबतो. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त आपण सर्व बांधव एकत्र जमलो आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे आपले रबाले MIDC मध्ये आदिवासी पाडा आहे, तिथे 133वी आंबेडकर जयंती साजरी करत आहे. फार आनंद वाटत आहे. सर्वांना आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. जय भीम, जय शिवराय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त आज आपण आदिवासी पाडा रबाळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं इकडील जे आदिवासी बांधव आहेत, कशा पद्धतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहेत, काय या विषयावरती सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. त्या अनुषंगानं आज आपल्या सोबत हा जो जयंतीचा कार्यक्रम आहे, पूर्णपणे जो प्लॅनिंग केलेला आहे जयंती यशस्वी करण्यासाठी, पूर्ण त्याच्यामध्ये जो योगदान दिलेलं आहे ते असे वंचित बहुजन आघाडीचे रबाळे विभाग अध्यक्ष सतीशजी भोसले साहेब आहेत. त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. भोसले साहेब, नमस्कार. सर्वप्रथम जय शिवराय, जय भीम, नमस्कार. काय सांगाल आज आदिवासी पाड्यामध्ये काय म्हणजे का फिरलं हे? पहिल्यांदा जयंती आहे असं वाटतं मला. हो, जयंती तर आपण प्रत्येक वर्षी करतो, परंतु ही जयंती आगळी वेगळी आहे. आगळी वेगळी ह्याच्यासाठी आहे की आपण ऐकलं असं भीमनगरमध्ये जयंती होते, आंबेडकर नगरमध्ये जयंती होते, क्रांती चौकात होते, अनेक म्हणजे जेवढा नगर आहेत ना आंबेडकर चळवळी नगर, त्या ज्या नावांमध्ये आहेत ती जयंती होत राहते. परंतु एकमेव अशी जयंती आहे ही आदिवासी पाड्यामध्ये होते आणि आदिवासी पाड्यामध्ये होते आहे आणि ही आदिवासी बांधवांनी पुढाकार घेऊन ही जयंती आहे. आणि ह्या ज्यावेळेस मला सांगितलं साहेब आम्हाला ह्या आमच्या विभागावर जयंती करायची आहे, साहेब मला एवढा आनंद झाला की माझी इच्छा होती, परंतु मी त्यांना कसं विचारू. पण त्यांनी मला विचारलं. गणेश आमचे साईनगर आदिवासी पाड्याचे शाखा अध्यक्ष आहेत, त्यांनी म्हणलं साहेब 14 एप्रिलचं काय नियोजन आहे का? आहे असं. मग ते बोलले साहेब प्रत्येक ठिकाणी जयंती होते, मला आदिवासी पाड्यामध्ये माझ्या समाजात जयंती करायची. तर आम्ही ठीक आहे, तुम्हाला जे काही योगदान लागेल, तुम्हाला वेळ म्हणा, कार्यकाळ नाही, श्रमदान म्हणा, आर्थिक मदत, सगळ्या गोष्टी आपण करू. त्या उद्देशाने जयंतीला सुरुवात झाली आणि माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जेव्हा ही बातमी कळाली तर ती
आधीच आनंद होता, परंतु तो डबल झाला. डबल होण्याचं कारण असं आहे की आदिवासी पड आणि आदिवासी समाज हे डॉक्टर बाबासाहेबांची जयंती करतात आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आणि शिवाजी महाराजांचे त्यांच्या काळामध्ये 18 प्रगत जातींना संगती घेऊन केलेलं काम शिवाजी महाराजांनी, ते काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे की बरोबर. हा सर्व जाती तळागाळातील वंचित समूहाला संगती घेऊन काम करण्याचं. त्याच उद्देशानं त्याच्यानंतर बाळासाहेबांचे स्वप्न तेच आहे की वंचितांना संगती घेऊन जाईल. आणि ही सुरुवात जी आहे ती अतिशय म्हणजे ना ह्याला शब्दच नाहीत अशी सुरुवात झालेली आदिवासी पाड्यामधनं. आणि ह्या पाड्यामध्ये ह्या रहिवासी अतिशय सगळं उत्साहाने साजरी करत. ज्यावेळेस आम्ही इथं आलो तर आम्हाला वाटलंच नाही की आम्ही आदिवासी पाड्यामध्ये आलो, पण एवढा उत्साह इथे होता. लहान मुलांचा डान्स होता, अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम इथे झाले, अन्नदान झालं. आणि म्हणजे एवढा आनंद आहे ना बघा. आताही तुम्ही बघू शकता साहेब, तर अजूनही लोक तसेच आहेत, बघत आनंद सगळं करत. ही म्हणजे म्हणतात ना खूपच आनंदाची बातमी आहे की जयंती झालेली आहे. आणि तिथं दुसरी गोष्ट काय आहे, ही आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी समाज आहे आणि 20-25 वर्षापासून इथे राहतात. परंतु ह्या इथे कोणीही इथे प्रस्थापित सत्ताधारी आहेत, विरोधक आहेत, परंतु ह्या ठिकाणी कोणी इथे आलेलं नाहीये. यांचं म्हणजे त्यांची समस्या काय आहे, यांची जे आर्थिक म्हणजे ना आपल्या जीवनामध्ये राहणाऱ्या गोष्टी, अन्न वस्त्र निवारा म्हणतात तशा गोष्टी, किंवा राहणाऱ्या मुलीचं आरोग्य वगैरे या गोष्टी, पाणी नाही, नाला व्यवस्थित नव्हता, कोणीही लक्ष दिलं नाही. पण इथे दिल्यानंतर त्यांचा विश्वास पटला आणि आम्ही त्यांना समजून सांगितलं. दुसरी गोष्ट, आम्ही गणेश यांचा घरी एक जन्मदिवस होता साहेब. हे सगळं जे परिवर्तन झालेलं आहे ना ते संविधानामुळे. बाबासाहेब म्हणले की शिक्षण हे वाघीतून दूध आहे, घेतली दरगडी करतो, तसाच बाबा गणेश साहेबांनी करून दाखवला. तरी बाबासाहेबांचं संविधान फक्त 2 पेज वाचले आणि ते त्यांच्या रक्तात ते झुंजलं गेलं, फिट झालं. आणि तेव्हापासून ते एवढे सच्चे कार्यकर्ते झाले, बाबासाहेबांचे वैचारिक झाले आणि त्या विचारातूनच ही जयंती आज साजरी झाली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा त्यांना चांगल्या सहकार्य केलं, आम्हालाही सहकार्य केलं आणि त्यामुळे जयंती आज सक्सेस आणि पूर्ण 100% चांगली झालेली आहे. नक्कीच आताच काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्या भीम अनुयायांना आपल्या समूहामध्ये जयंती आपण दरवर्षी साजरी करतो, परंतु इतर समुदायांमध्ये जाऊन आपण ज्या वेळेला जयंती साजरी करू त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो जयंती साजरी झाली असं खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो. आज खरंच वंचित बहुजन आघाडी संपूर्ण टीमचं अभिनंदन करावं असं वाटेल, कारण या आदिवासी पाड्यामध्ये अनेक समस्या, अनेक गोष्टी होत्या ज्या वंचित बहुजन आघाडीकडून ज्या गोष्टी शक्य झालं त्या गोष्टी त्यांनी करून दाखवलेलं आम्हाला इथल्या स्थानिक लोकांनी पण सांगितलेलं आहे. आणि आज आपल्या सोबत हा आदिवासी पाड्यामधील जे जयंती साजरी करण्यासाठी खऱ्या अर्थानं इच्छा व्यक्त केली, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या समोर जाऊन इच्छा व्यक्त केली असे गणेश चौधरी सुद्धा आपल्या सोबत आज इकडे आहे. त्यांच्याबरोबर आपण बोलू. परंतु आज सर्व आदिवासी बांधवांच्या सोबत आणि इतर भीम अनुयायांनी सुद्धा या ठिकाणी येऊन छान पद्धतीनं उत्कृष्ट असं जेवण आणि भोजनदान इथे ठेवलं होतं. आम्ही तो जेवणाचा स्वाद इकडे घेतला. अतिशय उत्कृष्ट असं जेवण होतं. तिकडे अनेक वेगवेगळ्या नवी मुंबई जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आलेले आहेत. जयंती साजरी तरी झाली, या जयंती साजरी झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे दरवर्षी तुम्ही आपापल्या एरियामध्ये आपल्या समुदायाबरोबर, आपल्या बुद्धिस्ट आंबेडकरी जनतेबरोबर तुम्ही जेव्हा जयंती साजरी करता त्यावेळेला कसं वाटत होतं आणि आता कसं वाटतं? जसं पण जयंती आपण जर समूहामध्ये आपल्या समूहामध्ये जयंती साजरा करतो, आपण काय करतो, अन्नदान करतो, परत संध्याकाळी मध्ये धंगा डान्स वगैरे होतो. परंतु जो एक नवीन उपक्रम आहे जयंती ही नाचून नाही तर वाचून करावी, त्याचं प्रतीक मला इथं दिसलं. याचं कारण जसं की गणेश चौधरी यांनी संविधान वाचलं आणि संविधानाचं रूपांतर जयंती साजरी झाली. म्हणजे काय याचा अर्थ याला नाचून नाही तर वाचून हा प्रकार असा आहे. आणि खरं सांगतो खूप आनंद झाला. ह्यासाठी साहेब प्रत्येक कार्यकर्त्याने
तन मन धन, कोणी अन्नदान दिलं, कोणी पाणी दिलं, कोणी गोड बुंदी वगैरे दिलं. उत्साहाने आपण सगळं ज्याच्याकडून जे योगदान होता येईल कोणी श्रमदान दिलं. अशा प्रकारे जयंती उत्साहाने साजरी झालेली आहे. आणि सगळ्यांना हेच वाटलं की आदिवासी पाड्यामध्ये जयंती, अनेक प्रश्न निर्माण केले की तुम्ही तिकडे राहता आणि इथे जयंती, आपल्या समाजामध्ये जयंती साजरी झाली पाहिजे. बाबासाहेबच म्हणतात की सर्व जाती धर्माला घेऊन आपल्याला चालायचं आहे. मग आपण बाबासाहेबाचं ऐकलं पाहिजे. पण आपण जर आपणही ते जात करत राहिलो तर मग ब्राह्मणांना आपल्याला फरक राहील, मनोवाद्यामध्ये आपल्यामध्ये फरक राहील. त्या उद्देशाने मी कोण काय म्हणतात त्याच्यावर लक्ष न देता आदिवासी पाड्यामध्ये जयंती करायची. आणि जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की इतर समाजामध्ये, इतर समूहामध्ये जयंती साजरी करा, जेणेकरून बाबासाहेब कळाले पाहिजे, बाबासाहेबांचे विचार काय कळाले पाहिजे. काय होतं ज्यावेळेस आपण इतर समाजामध्ये जाऊन जयंती साजरी करतो आणि तिथे येणारे जे आमचे प्रमुख पाहुणे आहेत किंवा कोणी वक्ते आहेत, ते वक्ते ज्यावेळेस बाबासाहेब सांगतात, महात्मा फुले सांगतात, तेव्हा त्या इतर समाजातील लोकांना सुद्धा दोन शब्दांच्या कानावर पडतात आणि त्यांना हे कळतं की बाबा बाबासाहेब काय आहेत, फुले काय आहेत, महाराज काय आहेत. त्यामुळे हा उपक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे झालेला आहे. हा मला वाटतं नवी मुंबईमध्ये हा पहिलाच अशी जयंती आहे जी आदिवासी पाडी समाजामध्ये आपण केलेली आहे आणि आपल्या आदिवासी बांधवांनी पुढाकार घेऊन ही जयंती साजरी केलेली आहे. त्याचा आनंद साहेब असणारच. अगदी अगदी खरं आहे. कारण की जसं मागाशी म्हणालो की या आदिवासी पाड्यामधील प्रामुख्याने पुढाकार घेऊन जे युवक आपल्यासोबत हे जे गणेश चौधरी आहेत, त्यांच्या मुलीच्या वाढदिवस होतो त्याही वेळेला आम्ही उपस्थित होतो. आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या टीमतर्फे आम्ही संविधानाचं प्रत त्यांना दिलं. त्यासोबतच गोविंद पानसरे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक देखील त्यांना दिलं. त्यांना फक्त एवढंच विनंती केली की ते पुस्तक तुम्ही वाचन करा. ते पुस्तक त्यांनी वाचन केले. विदिन काही महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट आलं. त्यांनी ऑनलाईन संविधानाचा जो ऑनलाईन परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये देखील त्यांनी बसले आणि त्याच्यामधून त्यांनी पासही झाले. त्यांना ते सर्टिफिकेट सुद्धा मिळालं असं त्यांच्याकडनं मला कळालं. खरोखरच हे खूप म्हणजे कुठेतरी प्रगती होताना दिसतोय हे म्हणायला काय हरकत नाही. आपण प्रत्यक्षपणे त्यांच्याशीच बोलूया. गणेश चौधरी आहेत आपल्या बरोबर. गणेशजी, तुम्हाला असं का वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली पाहिजे, किंवा काय म्हणजे तुमच्या मनामध्ये काय करतो? नाही, आज जे काय ना, आज आपण जे काय इथं जन्मभूमी आहे आपल्या, ती आपल्या आहे. पण जे डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न ज्यांनी जे आपल्याला दिले, संविधानानुसार हक्क दिलेत ना, ते आपण हक्क इथं साध्य केले पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, जो शिका, सांगितलं संघर्ष करा. त्यांनी हे जो वचन दिले ते आपण केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण की त्यांनी एवढे उद्देश आपल्या समोर दिलेत. जर त्यांच्या उद्देशाचं आपण पालन नाही केलं तर याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि त्यांचे पालन आपलं करणे गरजेचं आहे. का गरजेचं आहे? तर ह्याच्या पुढची पिढी का होईल ते आपल्याला सांगता येत नाही. त्यानुसार आपल्या मुलांना हे सांगलं पाहिजे, डॉक्टर बाबासाहेबांनी काय आपल्याला संविधान सांगितलं, का नाही सांगितलं, हे त्याला शिकवून पटवून दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? बाबा त्यांनी एवढं कष्ट करून हे करून सर्वांना संविधान लिहिलं, रात्र अंधारा पोटी संविधान लिहून दिलं त्या माणसांनी, त्या साहेबांनी, महामानवांनी दिलं. मग त्या पायावर आपण आज उभं राहिलं पाहिजे. का उभं राहिलं पाहिजे? कारण की आज आपल्याला ह्या आयुष्यामध्ये जर आपण उभं राहिलो तर आपली जेव्हा गुलामगिरी आहे ती गुलामगिरी चालू होणार आहे पुढं. त्यासाठी आपण त्यांच्या हिमतीवर, त्यांच्या पायावर पण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. आणि हे पण का मी आज परीक्षा दिली, मी आज हे मला काय वाटलं, हे आज मी न सांगतो, मी आदिवासी समाजातला असून मी परीक्षा देतो, पण मी तर सांगतो या इतरांनी परीक्षा त्यांची दिली पाहिजे. का? त्यांचे गुण आणि त्यांचं नेतृत्व इतरांना समजलं पाहिजे. बाबा त्यांनी एवढं कष्ट करून का लोकांना हे शिकवलं, का शिकवलं, त्यांच्या पायावर आपल्याला सर्वांनी ठाम जर राहिलं ना, तर आजकाल आपला भविष्य काळात नाही का, भूतकाळात आपण पुढे जाऊ. अंधार आपला कधी पायावर येणारच नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलं आणि ते संविधान आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आणि वाचणं काय ते आपल्याला प्रत्येक माणसाला सांगितलंच पाहिजे. का सांगितलं पाहिजे? कारण की त्यांच्यानुसार आज कसं माहित आहे का, आज संविधान जे लिहिलं ते आपण जर अनुभव घेतलं ना, पुराला आपण पुढच्या पिढीला पण सांगू शकत नाही त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं. म्हणून सांगतो सर्वांनी हे वाचलंच पाहिजे, त्यानुसार आपण चाललंच पाहिजे. नाहीतर पुढची पिढी अंधारात जाईल, ते आपल्याला घालवायची नाही. आणि ते आपण ठामपणे आताच राहिलं पाहिजे आणि आपल्याला संविधान वाचवलंच पाहिजे. हे ठामपणे ते बाबासाहेबांचं आपलं कर्तव्य पुढे नेलंच पाहिजे.
अगदी खरोखरच त्यांच्या शब्दाकडे आपण बघू शकता. शब्दांमध्ये त्यांनी काय इच्छा व्यक्त करू शकतात. भले तुम्हाला काही गोष्टी जर स्पष्टीकरण त्याचा स्पष्ट शब्द तुम्हाला कळत जरी नसेल, त्यांची जे भावना आहेत ते भावना फक्त एवढेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध देशासाठी, या भारत देशाला वंचित घटकांसाठी ज्या संविधानाच्या माध्यमातून ज्या आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा अंमलबजावणी करून आपला अधिकार कसं घेता येईल याच्यासाठी ते तळमळीने ते सांगतात आहे. आणि त्या संविधानाचं त्यांनी वाचन करून आज त्यांना त्यांच्या त्यांच्या मेंदूमध्ये जे ट्यूबलाईट पेटलेले खऱ्या अर्थानं असं म्हणायला काही हरकत नाही. तर मला अजून एक तुम्हाला ह्या प्रश्नाला अनुसरून अजून एक विचारायचं आहे. गणेशजी, जयंती साजरी तुम्ही करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे गेलात. वंचित बहुजन आघाडीच्या लोकांबरोबर तुम्ही कसे जुडलात? आमचा जुळण्याचा एकच कार्य म्हणजे उद्देश आहे, कारण की आम्ही याच्या पुढे जवळजवळ आम्हाला इथं राहून 40 ते 45 वर्ष झालेले आहेत, पण याच्या पुढे आम्हाला कोणी सहकार्य असं केलेलं नाही. तर फर्स्ट टाइम सहकार्य आम्हाला केलं ते वंचित बहुजन आघाडी टीमनी केलेलं आहे. त्या दिवशी फर्स्ट टाइम आता झाले आम्हाला वर्षभर होत येत असेल, त्या दिवशी आम्ही एरियामध्ये आले. वंचित बहुजन टीमचे कार्यकर्ते सर्व जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सर्व गेलेले बघितलं फक्त. त्यापासून आमच्या कामाला एवढी प्रेरणा म्हणजे सुरुवात झाली ना, त्यापासून आम्ही समजलं बस जायचं म्हणजे वंचित बहुजन आघाडी सोबतच जायचं, त्याच्या पुढे कोणासोबत जायचंच नाही आपल्याला. कारण की हेच आपले काम करणार आहे, त्याच्या पुढे कोण काम करणार आहे. आणि जे बाबासाहेबांनी लिहून दिलेलं ते वंचित म्हणजे जे मागासवर्गीय त्यांच्यासाठीच आपल्याला हे संविधान लिहून दिलं आहे, आणि त्यांनी त्यांच्या सोबतच पुढे जायला पाहिजे. कामं झालेले आहेत आता? हो, आमची कामं झालेलं 50 म्हणजे जवळजवळ 80% कामं झालेले आहेत. बाकी काय थोडीशी मोजकी थोडीफार काम आहे, ते आता मला वाटतं जवळजवळ हप्त्याभरामध्ये पूर्ण होतील. आणि त्यासाठी मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो वंचित बहुजन आघाडीचा. नक्कीच. हे बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज एक वाड्या वस्त्या ज्या शेतामध्ये वावरात असणारे जे 1-2 घर आहेत त्या ठिकाणी सुद्धा भेट देत आहेत. केवळ मतांसाठी नव्हे, त्यांची विचारपूस करण्यासाठी. त्यांना मूलभूत गरजा जो आहे, जो अधिकार आहे तो मिळतो की नाही याच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या संपूर्ण टीम भेटत असताना आपल्या राबाळे विभागाची पण टीम तशाच पद्धतीनं काम करताना दिसत आहे. आपण याचबरोबर महिला भगिनीशी पण आपण संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. तर आपल्या सोबत आज काही आंबेडकरी कार्यकर्ते आहेत जे त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. हे कार्यक्रमाचं काय नियोजन माहिती नव्हतं. मी असंच उभारलो होतो तिथं. मी आपली जयंती तर आज 14 एप्रिल 2024 14 एप्रिलचं जयंती साजरी प्रत्येक ठिकाणी होते. आणि त्यामुळं मी प्रत्येक एरियामध्ये आपल्या आंबेडकर नगर राहू द्या, पंचशील नगर राहू द्या, भीमनगर राहू द्या, कुठं बी मी जयंतीमध्ये सामील होतोच मी. मग असंच उभारलो होतो मी तिथं पंचशील नगर मध्ये. मग यशवंत गायकवाड भेटले मला, म्हणले कुठे चालला. मी म्हणलं आता कार्यक्रम आहे इथे, झेंडा कार्यक्रमाचा उभारलो. त्याने बोलले की अरे आपल्या इथं राबाड्यामध्ये कातकरी पाड्यामध्ये एक आपली ह्या वर्षी जयंती उत्सव होते असं बोलले. मी म्हणलो अरे असं, चला मी पण येतो बघायला. पण जयंती ज्या ठिकाणी छोट्या जयंतीमध्ये आनंद होतो ना, त्या ठिकाणी मोठ्या जयंतीमध्ये होत नाही. खरंय. मग मी तिथं बघण्यासाठी मी इथं आलो सकाळी. मला खरोखरच वाटलं की अशी जयंती जी आज इथं झाली ना, मी बी एक गावाकडं आमच्या गावामध्ये 10 पैसे वर्गणी करून जयंती केलो होतो. आणि तेच जयंती करून जयंती 10 पैशाचं वर्गणी करून आम्ही एक झेंडा घेऊन तिथे एक नारळ फोडलो होतो. त्या ठिकाणी आज आमच्या आंबेडकरांचा पुतळा उभा केला होता. अरे वा. हा, ते मला आनंद आहे. असं छोटी, आता ह्या वर्षी छोटी जयंती झाली इथं, कातकरी पाड्यावाल्याला काय बी त्रास झालं तर आमच्यातर्फे काही मदत लागली, हेल्प लागली, आम्ही कधी बी येऊन सामील होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. हीच तरी खरी मानवतेची जाण आहे. आपण सगळ्यांची एकमेकांची मदत केलं पाहिजे, अगदी खरं आहे. त्याचसोबत आपल्यासोबत आज वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक 19 चे उपाध्यक्ष राजेशजी घाडी साहेब आहेत.
गाडे साहेब, आज इकडे काय म्हणजे आज जयंती साजरी करण्यात केलात तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, काय वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला? सर, एक असा आनंद होत आहे की जशी प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक समाजामध्ये जी आंबेडकर जयंती साजरी होते त्यापेक्षा अति उत्साहाने असं वाटतं की एक आदिवासी समाजामध्ये जाऊन आपण जयंती साजरी केली. त्याच्याबद्दल पहिल्या प्रथम आदिवासी बांधवांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सर्वांनी एकत्रितपणे ही जयंती साजरी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. खरंच एक सांगावं असं वाटतंय, 6 मार्चला नेरूळ इथे वंचित बहुजन आघाडीचे सर्व ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचा जो सभा झाला होता त्या सभेला देखील मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडा येथील सर्व लोक सभेला तरी उपस्थित होतेच, परंतु फुल नाही फुलाची पाकळी या अनुषंगानं त्या सभेला त्यांनी मदत देखील केलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलत आहोत. यशवंत गायकवाड जे आहेत. गायकवाड साहेब, तुम्हाला कसं वाटलं आज त्या जो फंक्शन म्हणजे आज जो जयंतीच्या निमित्तानं जसं सतीशजी भोसले साहेबांनी जसं म्हणाले, सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे ज्यांना पाणी प्यायचं बिस्लरीच्या बाटल्या दिल्या, कोणाला वाटलं सीट द्यायचंय, कोणाला काय द्यायचंय, त्या माध्यमातून तुम्ही पण काहीतरी दिलेलं आहे. काय तुम्ही स्वीट दिलेलं आहे? आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133वी जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे आदिवासी पाडा, रबाले, MIDC, नवी मुंबई ते सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन खूप थाटामाटामध्ये जयंती साजरी केलं. त्याबद्दल माझ्यातर्फे सर्वांचं मनापासून अभिनंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आणि जसं मला बोलायचं आहे की असं ही जी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, तर आपण दरवर्षी 14 एप्रिलला आपण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याने, प्रत्येक गावाने आपला समाजच फक्त साजरा करतो. पण यावेळेस आपल्याला वेगळं काही करायचं होतं. असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे आदेश दिले होते आपल्याला काही दिवसापूर्वी की ही जयंती जी आहे ती आपल्याला काहीतरी आगळी वेगळी प्रकारे साजरी करायची आहे, दुसऱ्या जनतेमध्ये होऊन सामील होऊन साजरी करायची आहे. ते समजल्याच्या नंतर मला पण खूप आनंदी वाटलं की आदिवासी समाज जर आपल्या बाबासाहेबांची जयंतीमध्ये साजरी करण्यासाठी उत्साहित होत असेल तर आपण का उत्साह म्हणून त्यांना सपोर्ट करून त्यांच्यासोबत सहकार्याने जयंती साजरा करणे हे तर आपलं फर्ज आहे. बरोबर, त्यांना सपोर्ट करणं, उलट ते लोक आपणाला सपोर्ट करणं हे महत्वाचं, पण त्यापेक्षा ते लोक आपणाला येऊन सपोर्ट करतात. मग आपण त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना सपोर्ट करणं आणि जयंती साजरी करणं त्यांच्या भागामध्ये ही खूप आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी. परत एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांना जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. खरंच तुमच्या कामगिरीला सलाम असेल. त्याचबरोबर आपल्या बरोबर आज रबाळे विभागातील साईबाबा नगर येथील संतोष मगरे साहेब आहेत. काय म्हणाल साहेब, काय वाटतंय? या ठिकाणी तर सर्वांनी वेगवेगळ्या प्रश्न तर सांगितलंच आहे. हो, खरोखर या ठिकाणी आपण ज्या आदिवासी कातकरी पाड्यामध्ये जो आलो आणि त्या लोकांनी त्या जयंती करण्याचा निर्णय घेतला, त्या जयंती करण्याचा निर्णय घेतण्याचं कारण आम्हाला पण फार आनंद वाटला की बाबा वेगळे जर समाजाचं जे जयंती करू शकतात तर मग आपण का त्यांच्यामध्ये सामील न व्हायचं. त्यांच्यामध्ये सामील होऊन आम्हाला पण फार आनंद वाटला आणि या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे जयंती साजरा केली गेली. हो, आणि या ठिकाणी काही अन्नदान केलंय, काही पाणी वाटप केलंय, काही बुंदी वाटप केलंय. या ठिकाणी प्रत्येक वस्तू लोकांनी त्यांनी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते होते सगळे सामील झालो. हो, या ठिकाणी एक चांगला प्रकारे कार्यक्रम झाला आहे आणि या आदिवासी पाड्यांनी जे काही संविधानाचे त्यांनी 2 शब्द जे काय वाचले आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक प्रकाश पडला, त्याच्यामुळे आपण पण ते मागं
त्यांचं शिकावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि तसेच मी या जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मानवाला कोटी कोटी वंदन करतो आणि या जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. काही मित्रमंडळ सुद्धा ह्या जयंतीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. सर्वप्रथम आपलं नाव आणि मित्रमंडळाचं नाव सांगा. मी अशोक मच्छिंद्र पवार, मी साईसागर मित्रमंडळाचा अध्यक्ष. मी यासाठी इकडे आलो की सतीश भोसले आमचे सचिव आहेत मंडळाचे, त्यांना भेट देण्यासाठी प्रोग्राम कसा चाललाय कसं नाही बघण्यासाठी आलो. तर प्रोग्राम बघितला, प्रोग्राम खूप सुंदर झालेला आहे. सर्व व्यवस्थित महिला मंडळाचा पण खूप सहभाग याच्यामध्ये होता. सर्व थोर मुलं आणि थोर व्यक्ती पण इकडे चांगला व्यवस्थित त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे इकडे. अगदी त्यासोबत साईसागर मित्र मंडळाचेच आपल्यासोबत आणखीन एक उपाध्यक्ष आहेत. तुमचं नाव सांगा काय? माझं नाव जीवन सिद्धेश्वर शेंडगे आणि मी साईसागर मित्र मंडळाचा उपाध्यक्ष आहे. इकडे येण्याचं काय कारण आहे, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? काय येण्याचं कारण एवढंच की आमचे मित्र सचिव जे साईसागर मित्र मंडळाचे सचिव आहेत त्यांच्या निमंत्रणास्तव इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर बघितलं की खूपच चांगला कार्यक्रम, खूप कमी जागेमध्ये एक उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद, म्हणजे यंग म्हणा किंवा महिलांचा म्हणा खूपच चांगला प्रतिसाद दिसून आला मला. आणि इथं आल्याच्या नंतर मला खरंच असं बरं वाटलं की एक चांगल्या रीतीने एक जयंती साजरी होत आहे इथे. म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये आदिवासी समुदायांबरोबर जयंती साजरी होते, या अनुषंगाने काय म्हणणं आहे? खूपच चांगली गोष्ट आहे. खूप तळागाळापर्यंत पोहोचत आहे ही जयंती, त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि आणखी तळागाळापर्यंत जावं हीच इच्छा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. खूप खूप धन्यवाद. Oh,
शुभेच्छा सर्वजण. सर्वाला जय भीम. आदिवासी पाड्यामध्ये पहिल्यांदा जयंती सादर करतात आणि आम्हाला चांगलं वाटलं. इथं आम्हाला पण बोलवलं, आम्ही पण आले. जेवण बनवलं, छान जेवण बनवलं, जेवण केलं आदिवासी बांधवांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्या परिवाराकडून आणि जे महिला आले सर्वांकडून माझं आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आज जसं मगाशी आपण म्हणालो, आदिवासी पाडा येथील जे भगिनी आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहोत. सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगा. माझं नाव वैशाली विष्णू बीज आहे. काय वाटलं आज तुम्ही खूप उत्साहित होऊन आज जयंतीच्या निमित्तानं स्वयंपाकसाठी अनेक मदत सुद्धा केलेलं, काय वाटतं, कसं वाटलं तुम्हाला आज जयंतीचं? चांगलं वाटलं, थोडीफार मदत करायला भेटली. जयंतीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केला त्याच्यामुळं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी अनेक असे उपक्रम केलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी केंद्रीय कायदे मंत्री पदाचा हिंदू कोड बिल हा एक कोड बिल आहे जे महिलांसाठी अनेक सुविधा, त्या सर्व जाती धर्मातल्या महिलांना सुविधा मिळण्यासाठी त्यांनी त्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. एक जातीसाठी नव्हे तर अनेक जातीसाठी, सर्व मानव जातीसाठी त्यांनी कामं केलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यासाठी आज फक्त भारतातच नव्हे तर 135 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. पण ते आज आपल्यापर्यंत पोचले नाही, परंतु तुमच्याच आदिवासी बांधवांपैकी काही लोक आज जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला आणि वंचित बहुजन आघाडी सगळं टीम येऊन इथं जयंती साजरी करण्यासाठी जे पुढाकार घेतला, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते त्यांना ऍक्च्युली कधी बोललेले नाही आहेत, कारण त्याच्यामुळे त्यांना थोडस बोलण्यासाठी काय बोलावं ते कळत नाहीये. खरोखर जेव्हा आम्ही आलो सकाळी, खूप त्यांना जे अपेक्षा असलेल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधासाठी त्यांनी ग्राउंड लेवलनी काम केलेलं आहे. आज आपल्याकडे प्रिंट मीडिया नाहीये. प्रिंट मीडिया म्हणजे जे न्यूजपेपर छापून येतं ते आपल्याकडे नाहीये, ते लोक आपल्यापर्यंत येत नाहीयेत. आज आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे जे टीव्ही मध्ये दिसतं ते टीव्ही मध्ये फक्त आणि फक्त अशा ठिकाणचं वातावरण त्यांनी कधीच दाखवत नाहीये. त्याच्यासाठी हा जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, आमचा स्वतःचा आणि हक्काचा प्लॅटफॉर्म आम्ही स्वतःहून उभा केलेला आहे. हे बाळासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे आपल्याला ज्या गरजा कमी आहेत, आपल्यापर्यंत शासनाच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत हे आमच्याकडे पर्यंत पोचलेलंच नाहीये. याच्यासाठी तुमच्याकडे कुठलं शासक आलंय का तुम्हाला विचारायला? नाही आलाय. आलाय? त्याच्या अनुषंगानं हा प्लॅटफॉर्म आहे ना आपल्या हक्काचं, आपलं स्वतःच आहे. तुमचं नाव सांगा मावशी, काय वाटतं तुम्हाला? आज रंजना रामू बोबे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 133वी जयंती करताय, कसं वाटतंय? तुम्ही एक आदिवासी भगिनी म्हणून आज तुमच्या इकडे मला वाटतं पहिल्यांदा जयंती साजरी होत असते, कसं वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय. खूप चांगलं वाटतं. तुम्ही खूप चांगलं इकडे काम पण केले. त्या जेवण भोजन दान होतं, त्या भोजन दानासाठी पण खूप चांगलं तुमचं योगदान आहे. बाबासाहेब कोण होता आम्हाला माहिती नाही होता. आज तुम्हाला काही जे आंबेडकरी लोक आहेत तुम्हाला येऊन त्यांनी सांगितलं बाबासाहेब आंबेडकर, त्यामुळे तुम्हाला माहिती पडलं, बरोबर ना? मावशी तुमचं नाव काय आहे? संतोषी शंकर वाघे. अच्छा. आज कसं वाटतं तुम्हाला तुमच्या एरियामध्ये आदिवासी पाड्यामध्ये पहिल्यांदा जयंती साजरी होत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच नव्हे
तर आपण इथे सर्व महापुरुषांची सामूहिक जयंती तुम्ही करताना दिसतोय। त्या ठिकाणी तुम्ही प्रतिमा लावलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण केलं। रयत म्हणजे शेतकरी, शेतकरी जगला तर आपण सगळे जगणार ना। त्यासाठी छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती सर्व जाती धर्मातल्या लोकांना कामं केलेले आहेत। त्याचबरोबर मुलींची भारतामध्ये पहिली शाळा काढणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेचं प्रतिमा तुम्ही या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि सर्व महापुरुषांचा अभ्यास करून कायद्यामध्ये रूपांतर करून सर्वांना न्याय देण्याचं काम आज ज्या महामानवांनी केलं त्या महामानवांची जयंती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्ही 133वी त्या ठिकाणी साजरा करत आहात। काय वाटतं तुम्हाला? आता सांगायचं झालं तर मला तर आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटलं। पहिली गोष्ट इथं कोणी शिकलेलं नाहीये, कोणाला शिक्षण नाहीये, कोण शिकलेलं नाही, त्याच्यामुळं कोणाला जास्त माहिती नाही। आता पहिल्यांदा कोणीतरी आले आणि सांगितले का चला आपण जयंती साजरी करू, ठीक आहे, सगळ्यांनी सहकार्य केलं, आम्ही व्यवस्थित सगळं जेवण वगैरे बनवलं। खूप म्हणजे खूप बरं वाटलं की आम्ही काहीतरी आज वर्षातनं एकदा बाबासाहेब आंबेडकरांसाठी काहीतरी असं म्हणजे साजरा केला असं वाटलं। अगदी खरं आहे, पण या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगणार? म्हणजे जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जरी तुमच्याकडे अजूनपर्यंत जरी पोचला नसेल, लोकांना काय सांगणार तुम्ही की जयंती साजरी केल्यामुळे तुम्हाला काय वाटलं आणि काय म्हणजे नक्कीच तुमचं मनामध्ये जे काही विचार आले असतील ना, काहीतरी काय सांगाल तुम्ही? आता तसं बोललं तर आता मीच सांगते, कारण का आता मला तर जास्त नाही, आता जेव्हापासून मी घरकामाला जायला लागली तेव्हापासून मला थोडं असं माहिती झालं की ही जयंती साजरी करतात। आता मी दरवर्षी जाते, आता ह्या वर्षी मी गेली नाही। आता आहेत, आता ओळखीच्या बाया आहेत, त्या सांगतात अरे आमच्या इथं हे आहे ते आहे कार्यक्रमला, जाते मी त्यांच्याकडे। बाकीच्या इथं कधीच कोणाला माहिती नाही। आता मी पहिल्यांदा इथं एरियात राहिली, कारण का चला आपल्याकडे पण काहीतरी आज आहे म्हणून मी पण आज सुट्टी घेतली। कामाला ते पण खोटं बोलून की माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी कामाला येत नाही, पण या जयंतीसाठी मी थांबली, कारण का मला पण थोडं काहीतरी करायचं होतं। अगदीच हे बघा, हातावरचे पोट असलेले आपले सगळे आदिवासी असतील, इव्हन अनेक असे 90% लोक आहेत ज्यांचे हातावरती पोट आहेत आणि त्यातल्या त्यात 2014च्या नंतर पासून आतापर्यंत 2024 पर्यंत ज्या महागाई वाढलेल्या आहेत त्या अनुषंगानं सर्वांना कामं केल्याशिवाय पोट भागत नाही। अगदीच धन्यवाद मावशी, तुम्ही प्रतिक्रिया दिल्यात। जय भीम। म्हणालो की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांवरती आणि रमाईच्या गाण्यांवरती देखील जे डान्स शिकवलं, सगळ्यात पहिलं मला तुझं नाव सांग। जवळ पकड, जवळ पकडा। माझं नाव ज्योती दिलीप आहे। डान्स साठी आम्हाला सांगितलं गेलं की साहेब वगैरे येणार आहे, तुम्ही थोडं म्हणजे करा असं म्हणून बसवलं। खूप छान रमाईच्या गाण्यांवरती वगैरे शिकवलं। रमाई कोण आहे माहिती? कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बायको, पत्नी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? संविधान कधी वाचलं? जेवढं प्रॉपर लक्ष देऊन करण्याचं। संविधानाचा प्रस्ताविका माहिती आहे? संविधानाच्या प्रस्ताविका म्हणजे जो संविधान असतो तो संविधानाचा पूर्ण एक आरसा त्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये शॉर्टकट मध्ये जनतेच्या समोर ठेवलेला असतो, त्याला म्हणतात प्रस्ताविका। आम्ही भारताचे लोक, भारताचे सर्व जे लिहिलेलं असतं ना त्याला म्हणतात प्रस्ताविका। नक्कीच पुढच्या वेळेला आम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आम्ही संविधानाचं प्रत देऊ, ते संविधान तुम्ही घरी बसून त्याचं वाचन करा, तुम्हाला खऱ्या अर्थानं संविधान काय हे कळेल। आज आपल्या इकडे बिरसा मुंडांचा देखील आम्ही इकडे प्रतिमा लावलेला आहे। मला एक सांगा, बिरसा मुंडा हे आदिवासी मध्ये त्यांनी थोर क्रांती करून गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल तरी तुम्हाला काय माहिती आहे ते मला सांगा, जे मी पण शिकून जाईल इथे म्हणजे आता आम्ही त्यांच्याकडे। एक मिनिट, पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून इथंच राहतो। थांबा, आता बोला। हा, आता माहित पकडा। लहानपणापासून
आम्ही इथेच राहतो, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही माहिती नाही. मेन म्हणजे हे कसं शाळेत वगैरे सांगतात सगळं, आणि इथं कसं आम्हाला जंगल आणि घर त्याच्याशिवाय दुसरं काय माहिती नाही. आता जेव्हा आमची मुलं शाळेत जायला लागली तेव्हा मुलं सांगायला लागले आई हे आहे, आई आमचं कुठं आहे, तेवढीच ओळख आहे, त्याच्या पुढे आमची ओळख नाही. अगदी बरोबर आहे. मी सांगतो तुम्हाला, सांगण्या अगोदर मी ताईंकडे जातो, त्यांच्याकडे माहिती द्या. ताई, आपलं काय नाव आहे? कसं वाटलं आजच्या या जयंतीच्या दिनी, काय सांगाल तुम्ही? दिवस वाटला म्हणजे सामान दिला सर्व सहकार्य वगैरे काय असं वाटलं नाही. खूप छान वाटलं सर्व आलेले. पहिले ना आमच्याकडे जयंती साजरी झाली कधी अशी होत नाही, पण पहिल्यांदा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी तुम्हाला काय माहिती आहे? भारताचे संविधान लिहिलेले आहेत, निर्माते आहात. त्या व्यतिरिक्त काय माहिती आहे? म्हणजे तुम्ही आल्यापासून आम्हाला हे पुढे आम्हाला फक्त नाव माहिती होतं आणि शाळेत जेव्हा शाळेत सर्व माहिती होतं, सर्व सांगायचे. नक्कीच. बघा कसं आहे, आपलं कर्तव्य असतो, आपण आपलं घर सांभाळतो, आपलं कुटुंब सांभाळतो, आपल्या नातेवाईकांकडे लक्ष असतं, आपल्या नातेवाईकांच्या सुखदुःखात आपण सामील होतो. त्याचबरोबर जसं आपलं घर असतं, जसं परिवार असतो, तसं आपला देश असतो. आणि आपल्या देशामध्ये चालणारा जो राज्य जे करणारे लोक आहेत त्या कशा पद्धतीने राज करतात. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती आपण टॅक्स देतो, कारण की समजा तुम्ही एक 20,000 रुपये महिन्याला जर कमवत असेल तर आजच्या डेटला, आजच्या तारखेला तुम्ही फक्त घरी 3 ते 4,000 रुपये घेऊन जायचा. ते तुम्हाला कळलं नसेल कदाचित, मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला टॅक्सेस लागलेला आहे, प्रत्येक गोष्टीला तुम्ही टॅक्स देता. समजा एक बिस्किटचा पुडा जर तुम्ही घ्यायला गेलात तर पूर्वी ते 4 रुपयाला होतं, 3 रुपयाला पण होतं, 5 रुपयाला होतं. आज तुम्ही तेच बिस्किटचा पुडा 10 रुपयाला झालाय, त्याच्यामधलं क्वांटिटी कमी झालेलं आहे. पार्लेचं बिस्किट पुडा हे 10 रुपयाला होतं, त्याच्यात जास्त पण होतं. 4-5 लोक आम्ही खायचो, चहामध्ये बुडवून, पाण्यात बुडवून आम्ही खायचो. पण आज तेच बिस्किट पुडा 10 रुपयाला झालेला आहे. आणि आता ते बिस्किटचा पुडा जो साईज आहे त्याचा कमी झालेला आहे. तर त्या बिस्किट पुडाचा जो रेट आहे तो खऱ्या अर्थानं रेट फक्त 3 ते 3.5 रुपये असतो. तर बाकीचे जे रेट आहे 10 रुपयामधले ते रेट टॅक्स म्हणून आम्ही सरकारला पेड करतो. सरकार म्हणजे कोण? त्यांना आम्ही निवडून देतो. त्यांच्याकडे जातो म्हणजे कसं जातो, तर त्यांना ज्या वेळेला आम्ही एखादा बिस्किट पुडा खरेदी करतो त्यावेळेला त्यांच्या त्या सरकारच्या तिजोरीमध्ये तो पैसा जमा होतो. त्याच्यामधनं आम्हाला मूलभूत सुविधा, लाईट असेल, रस्ते असेल, पाणी असेल, तुम्हाला सर्व गोष्टी, जे आरोग्य सुविधा असेल, त्या सगळ्या गोष्टी शासनाने ते पुरवतं. आम्ही दिलेल्या पगारावरती हे शासन चालतो. मालक आपण आहोत ते आमचे प्रकाश आंबेडकर. हे त्या बांधवांमध्ये जाऊन त्यांची विचारपूस करतात, त्यांच्याबरोबर चांगली कॉन्टॅक्ट आहे, त्यांना हवे काय नाही ह्या सगळ्या गोष्टीची विचारपूस करतात, कारण ते माणसं आहेत. आज जे टॅक्सेस जे वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टीवरती जे टॅक्सेस वाढलेले आहेत, त्या टॅक्सेसला धरून त्या टॅक्स मधलं निम्म्यापेक्षा जास्त पैसे गव्हर्नमेंटने आदिवासी बांधवांना दिलं पाहिजे, हे सगळ्यात पहिलं मांडणी करणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यामुळं आज बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रामधल्या एका प्रचार, आता सध्या निवडणूक सुरू आहे, त्या प्रचाराच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आपल्यामध्ये जयंती साजरी करण्यापेक्षा इतर समुदायांमध्ये जयंती तुम्ही जेव्हा साजरी कराल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या सर्व महापुरुषांचे विचारधारा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ह्या अनुषंगानं इकडचे आपले आदिवासी जे बांधव आहेत आमच्या बरोबर जुडलेले आहेत, त्या सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली स्वतःहून आम्हाला जयंती साजरी करायची आहे. त्यावेळेला आम्ही येऊन इथे जयंती साजरी केली. तुम्ही खूप मोलाचा या ठिकाणी योगदान दिलात. तेवढंच नव्हे, गेल्या 6 मार्चला बाळासाहेब आंबेडकरांची जे सभा होती नेरूळमध्ये,
त्या नेरूळच्या सभेला देखील तुम्ही क्राऊड फंडिंग दिलेलं आहे, पैसे दिलेले आहे इथून वर्गणीच्या माध्यमातून. तिथं 30-35 लाख रुपये जे खर्च झालेला आहे, त्या 30-35 लाख रुपये खर्च रकमेच्या ही मोठी रक्कम, ती किती छोटी जरी दिला असेल ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठी रक्कम तुम्ही आम्हाला दिलेला आहात असं आम्ही गृहीत धरलंय. ते खूप मोठी रक्कम आहे आमच्यासाठी, कारण ही चळवळीची मुवमेंट आहे. कारण आज बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या नावाने आज त्यांच्या घराण्याच्या नावाने काही ठेवलेलं नाहीये. सर्व समाज म्हणजे फक्त एकच नाही, सर्व समाजाच्या लोकांसाठी त्यांनी वंचितांसाठी त्यावेळेला केलेलं आहे. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आदिवासी बांधव आहेत, सरपंच आहेत वंचित बहुजन आघाडीचे, ज्यांच्याकडे सायकल सुद्धा नव्हतं, त्यांच्याकडे त्यांच्या अकाउंट सुद्धा नव्हत्या बँकेमध्ये, तशा लोकांना बाळासाहेब आंबेडकरांनी सरपंच केलेले आहेत. तशा लोकांना आज आपल्या लोकसभेचे म्हणजे खासदार ज्याला म्हणतात, त्या खासदारकीचे तिकीट सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. चला, तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला, बरेच तुमच्याशी चर्चा झाल्या. पुन्हा आम्ही तुमच्याकडे येत राहू आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीचं आणि गेल्या 11 तारखेला फुलेंचं जयंती होतं, त्या सर्व महापुरुषांच्या जयंतीचं तुम्हाला लाख मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. गर्जना महाराष्ट्राची आणि आवाज वंचितांचा हे यूट्यूब चॅनल विशाल टोनगे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज निर्माण केलेलं आहे. त्या माध्यमातून पुरोगामी विचारांचे जे बरेच अभ्यासक असतील, विचार असतील, त्या माध्यमातून आपल्याला त्याची बरीच माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे जे अत्याचार जर कोणावर होत असतील त्याला वाचा फोडण्याचं सुद्धा काम हे यूट्यूब चॅनल करणार आहे. तर ह्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे. त्याचप्रमाणे इतरही आपले जे मित्रमंडळ असतील किंवा आपले फॅमिली फ्रेंड्स असतील त्या सर्वांना या चॅनलचा सर्वांनी लाभ घ्यावा, सर्वांनी सबस्क्राईब करावे असं मी विनंती करतो. धन्यवाद.